आईचं मन आणि बाळ यांच्यामध्ये डायरेक्ट कनेक्शन असतं. जास्त स्ट्रेस असेल तर बाळावर सबटल परिणाम होऊ शकतो. म्हणूनच गर्भसंस्कार वर्गामध्ये पॉझिटिव्ह थॉट्सला म्हणजे सकारात्मक विचाराला खूप महत्त्व दिलं जातं. आता बघूया आपण हे स्ट्रेस मॅनेज करण्याचे 5 सोपे उपाय. पहिला उपाय जो क्लासमध्ये नियमित घेतला जातो, गर्भसंस्कार वर्गामध्ये नियमित घेतला जातो, तो म्हणजे डीप ब्रीथिंग. दररोज 5 ते 10 मिनिटं डीप ब्रीथिंग केलं पाहिजे. त्यामुळे तुमचा स्ट्रेस कमी होईल. त्यानंतर पॉझिटिव्ह कंटेंट, निगेटिव्ह स्टोरीज अवॉइड करा. तुम्ही भजन, मंत्र, पॉझिटिव्ह टॉक्स ऐका, जे आपण क्लासमध्ये नेहमी करतो. इतरांच्या निगेटिव्ह गोष्टी ऐकू नका. कोणी काही सांगत असेल तर मुळीच तिकडे लक्ष देऊ नका. आणि लाईट हलका योगा. तुमच्या तब्येतीनुसार तुमचे तुम्हाला गाईड करणारे डॉक्टर असतील किंवा तुमचे योगा टीचर असतील, ते तुम्हाला सांगू शकतात की तुम्ही कुठले योगासनं केले पाहिजे. आणि तुम्ही वॉकिंगसुद्धा करू शकता. त्याने काय होतं, तुमचा मूड इम्प्रूव्ह होतो. त्यानंतर चौथी गोष्ट, तुमच्या भावना तुम्ही व्यक्त केल्या पाहिजेत. त्या मनात ठेवू नका. तुमच्या पार्टनरशी बोला, फॅमिलीशी बोला, सासूबाईंशी बोला, बहिणीशी बोला, आईशी बोला. पण मनातल्या मनात कुढत राहू नका. आपण जे आतल्या गाठीचे लोकं म्हणतो ना, तसं बनू नका. व्यक्त व्हा. आणि ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. दररोज 3 गोष्टी लिहा, ज्याबद्दल तुम्ही थँकफुल आहात. तर तुम्हाला बराच ताण तुमचा हलका झाल्यासारखं वाटेल. नंतर स्ट्रॉंग मदर म्हणजे स्ट्रेस नसलेली आई नाही, तर स्ट्रेस हँडल करणारी आई. तुम्ही जितकं शांत राहाल, तितकं तुमचं बाळ सुरक्षित फील करेल. लक्षात घ्या, प्रेग्नन्सी म्हणजे हा फक्त बाळाचा विकास नाही, तर आईचा देखील ट्रान्सफॉर्मेशन आहे. तुम्ही आज जे अनुभवत आहात, तेच तुम्हाला स्ट्रॉंगर बनवत आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेग्नन्सी रिलेटेड व्हिडिओजसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा.